नमस्कार मंडळी. विषय असा आहे की सर्व मानव जातीचं जो व्यवहार चालतो तो सरासरी वैयक्तिक माणसाच्या व्यवहाराशी संबंधित असतो आणि नेहमी दररोजचं तेच देवाणघेवाण, कंटिन्यूचे परिश्रम जो तो आपापल्या ठराविक चाकोरीबद्ध व्यवहारामध्ये दररोज गुंतलेला असतो आणि त्याच्या भोवताली त्याचा भूभाग सुद्धा त्यास कारणीभूत असतो. स्वतःचं वैयक्तिक कुटुंब, इतर समाजात जगताना इतर लोकांशी येणारे संबंध, इतर लोकांशी येणारा व्यवहार, कुटुंबाची जबाबदारी आणि तो ज्या भूभागावर राहतो, उदाहरणार्थ आपला महाराष्ट्र बघा, जसं गोदावरी नदी झाली, नर्मदा झाली, कृष्णा नदी, भीमा नदी, वैनगंगा, पैनगंगा अशा विविध नद्याच्या खोऱ्यामध्ये जो पूर्ण समाज वसलेला आहे, तो वर्षभर जो काबाड कष्ट करतो, शेतकरी आहे, त्यातल्या त्यात मेंढी पालन करणार आहे, शेळी पालन करणार आहे, कुंभार आहे, कांबार आहे, असे विविध 12 बलुतेदार आपल्या संस्कृतीमध्ये जसे म्हटले जाते. प्रत्येक जण एकमेकांसोबत व्यवहार करत असतो. दररोजच्या त्यांच्या नियोजित कर्मानुसार तो काम करत असतो आणि यातून कुठेतरी एक थोडीशी विश्रांती म्हणून मला तर वाटतं याच उद्देशाने संतांनी म्हणा, महान पुरुषांनी म्हणा, जो महाराष्ट्रात अति गाजलेला आहे असा वारकरी संप्रदाय स्थापन केला आणि त्या वारकरी संप्रदायाची वर्षाकाठी एक आषाढी एकादशी होती आणि हा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नदीकाठी वसलेला जो सामान्य मानवीय समाज आहे, तर सर्व पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी एकत्र येतो. आता तुम्ही विचार करा